पंचगंगा UCSC यांनी राज्यामध्ये UCSC या संवर्गामध्ये राज्यात त्यांना पहिला क्रमांक मिळून त्यांना 100पैकी 97.50 गुण प्राप्त झालेले आहेत। त्यांचा राज्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे आणि असं रँक पण आम्ही ठेवणार आहे। हे सगळं टीमवर्क असल्यामुळे आणि सगळ्यांचं एकमेकांचं कोऑर्डिनेशन असल्यामुळे आम्ही एवढं हे प्राईज मिळवू शकलो। आमचे पंचगंगा रुग्णालय हे रुग्णसेवेसाठी नेहमीच उच्च दर्जाचे मानले गेलेले आहे। या टीममध्ये आम्ही सगळे एकत्र चांगल्या रीतीने काम करतो आणि आम्ही रुग्णसेवा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी देण्यात येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो। म्हणजे इथं पिढ्यानपिढ्या डिलिव्हरी चालूच आहे, त्या सांग मी इथं आधी यायला तयारच नव्हते, कारण माझ्या डोक्यात कसं होतं सरकारी आहे, लक्ष देतील न देतील, सांगायला लागत नाही की सलाईन लावा, आम्हाला इंजेक्शन द्या, आमचं दुखतंय टाईम टू टाईम। आणि रात्रीचे सुद्धा सिस्टर म्हणा बॉयज असतात ते सगळे फिरत असतात, सगळे लक्ष देत असतात। सीझरिंग पण चांगले आहे, मोठ्या मॅडम पण आम्हाला फ्रेंडली येऊन स्वतःहून विचारून जातात। मला इथलं बघून मला लई आनंद झाला की हा हॉस्पिटल नंबर 1 आहे। प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान त्या अंतर्गत एक सोनोग्राफी फ्री, त्या दिवशी जे काही येतील पेशंट त्यांचं सगळंच फ्रीमध्ये आपण करतो। खूप काळजी घेतात इथं, छान आहेत सगळे स्टाफ म्हणा, डॉक्टर्स म्हणा। महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागामार्फत कायाकल्प योजनेअंतर्गत विविध जे काही हॉस्पिटल्स असतील त्यांचं सर्वेक्षण करून नंबर काढले जातात। यामध्ये महाराष्ट्र राज्यात आपल्या पंचगंगा हॉस्पिटलनं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। आपल्यासोबत वैद्यकीय अधिकारी काळे मॅडम आहेत, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया। नमस्कार मॅडम। TV नेक्स्ट मराठीतर्फे मी सर्वप्रथम आपलं अभिनंदन करते। या कायाकल्प योजनेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत असताना आपल्याला कोणकोणते प्रयत्न करावे लागले? मी डॉक्टर विद्या काळे हेरवाडे, पंचगंगा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर। सर्वप्रथम हे हॉस्पिटल जे आहे हे 40 बेडेड हॉस्पिटल आहे, मॅटर्निटी हॉस्पिटल आहे। इथे आपण सगळ्या प्रसूती संदर्भातल्या सुविधा आपण उपलब्ध केलेल्या आहेत आणि पिडियाट्रिक OPD आहे। या इथं 40 बेडेड हॉस्पिटल प्रसूती विभाग असल्याने इथे आपण जवळजवळ नुसतं कोल्हापूर कॉर्पोरेशनच्याच कोल्हापूर कॉर्पोरेशनच्या एरियातलेच पेशंट डिलिव्हरीसाठी येतात असं नाही, पण बाजूबाजूचे पन्हाळा भागातले गारगोटी भाग, परत राधानगरी तालुका ह्या साईडचे पण पेशंट आपल्याकडे डिलिव्हरीसाठी येतात। ही कायाकल्प योजना नेमकी काय आहे? कायाकल्प योजना आहे ते इन्फेक्शन कंट्रोल ह्याच्यावर जास्त करून भर दिलेला आहे। ही योजना शासनाची आहे। एक 3-4 योजना अशा आहेत की एनकॉस म्हणून आहे, ह्या क्वालिटी अश्युरन्स योजना आहेत। क्वालिटी अश्युरन्स योजनामध्ये एक एनकॉस येते, सुमन आहे, लक्ष आहे आणि कायाकल्प आहे। कायाकल्प ही फक्त इन्फेक्शन कंट्रोल आणि तुम्ही स्वच्छतेवर जास्त भर दिलेला आहे या योजनेत आणि त्याबरोबर तुमचे आउटपुट पण बघतात, तुम्ही कशी सेवा देता। अगदी पेशंट हॉस्पिटलमधनं आल्यापासून जाईपर्यंत सर्व विभागाचं हे होतं, बघितले जातात सगळे विभाग, तिथली स्वच्छता बघितली जाते आणि तुम्ही सेवा कशा देता आणि पेशंट सॅटिस्फॅक्शन पण होतं का नाही, पेशंट ओरिएंटेडपासून पेशंट राईट्स काय आहेत, त्याच्यात एक 8 एरियाज ऑफ कन्सर्न्स आहेत ते बघितले जातात आणि त्याप्रमाणे आपण सुखसुविधा पेशंटला देतो का नाही हे बघितले जाते। आता यात आपल्या पंचगंगा हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात? आपल्या इथे नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी, परत वेंट्यूज, परत फोर्सेप डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरी सर्व प्रकारच्या होतात। त्याच्यानंतर आपल्या इथं ट्युबेक्टॉमी होते, त्यात दुर्बिणीद्वारे म्हणजे लॅप्रोस्कोपिक ट्युबेक्टॉमी पण होते, ट्युबल लायगेशन पण होते आणि ॲबडॉमिनल ट्युबेक्टॉमी। परत हा इथं MTP सेंटर पण आहे, 20 आठवड्यांपर्यंत आपण गर्भपात केंद्र पण आहे हे सरकारमान्य। परत इथे आपण JSSK योजना म्हणून आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, त्या अंतर्गत आपण पेशंटला सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, परत नाश्तामध्ये पोहे, उपीट, शिरा या इथल्यापैकी एक असतं। जेवणामध्ये आपण त्यांना एक पालेभाजी, उसळ, चपाती, भात, आमटी, वरण काय असेल दोन्हीपैकी एक, सॅलाड आणि एक उकडलेलं अंडं सकाळ संध्याकाळ पेशंटला फ्रीमध्ये महिला बाल कल्याण अंतर्गत विभागाअंतर्गत फ्रीमध्ये देतो आणि सकाळचा नाश्ता देतो। नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, शिरा प्लस एक ग्लास दूध असतं।
त्याच्यानंतर आपल्याकडे डिलिव्हरी झाल्या आपण PPIUCD म्हणून पोस्टपार्टम इंट्रायुटेराईन डिव्हाइस बसवतो. म्हणजे कॉपर्टी डिलिव्हरी झाल्या 24 तासाच्या आत पेशंटला बसवतो. त्या ह्याच्या अंतर्गत पेशंटला 300 रुपये पण आपण देतो. कॉपर्टी बसवून घेतल्याबद्दल येण्या जाण्याचा खर्च असं म्हणून आपण 300 रुपये पेशंटला देतो. त्याच्यानंतर ट्युबेक्टॉमी पण आपल्या इथं फ्रीमध्ये होते आणि ह्या ट्युबेक्टॉमी फ्रीमध्ये झाल्यानंतर पेशंटला आपण 250 रुपये ऑपरेशन करून घेतल्याबद्दल हे करतो आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे ते. MTP सेंटर पण आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याला काही पेशंटला पैसे भरावे लागत नाही, कॉट भाडं नाही, काही नाही. स्वच्छतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथल्या कचऱ्याचं व्यवस्थापन असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या कशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलं जातं? कचरा एक 2 प्रकारचा असतो. एक डोमेस्टिक असतो आणि एक आपल्या हॉस्पिटलमधनं जो निर्माण झालेला असतो तो बायोमेडिकल वेस्ट म्हणून आपण म्हणतो, तो एक असतो. त्या ह्याच्यात कसं आहे की त्यात कलर कोडिंग आहे. एक रेड बकेट आहे, येलो बकेट आहे, परत ब्लू बॉक्स म्हणून आहे आणि आपला व्हाईट बॉक्स आहे. व्हाईट बॉक्समध्ये आपण सगळे शार्प आपण गोळा करतो. त्या ह्याच्यात काय आहे तर आपले नाईफ वगैरे जे आपण ऑपरेशनला वापरतो किंवा निडल्स. त्याच्यानंतर ब्लू बॉक्समध्ये आपण जे काचेचं सगळं जे काय आहे ॲम्प्युल्स वगैरे आहेत त्या आपण काचेच्या बॉक्समध्ये गोळा करतो. आणि येलो आणि रेड बकेट. येलोमध्ये सगळं जे काही रक्ताने माखलेले असेल किंवा हे असेल ड्रेसिंग्स वगैरे असतील किंवा शरीराचे अवयव वगैरे म्हणजे ॲबॉर्शन वगैरे हे जे झालेले ते आपण ब्लू बकेटमध्ये. आणि त्यात ब्लू बकेटमध्ये डायरेक्टली आपण टाकत नाही, त्यात येलो बकेटमध्ये. येलो बकेटमध्ये आपण ते येलो कलरची बायोमेडिकल वेस्टची जी हे असते पिशवी असते प्लास्टिकची, ती पण बायोडिग्रेडेबलच असते पिशवी. त्या ह्याच्यात आपण आणि त्याच्यावरही कोड असतो. आम्ही SS कम्युनिकेशनला ते सगळं आपण बायोमेडिकल वेस्ट आम्ही देतो, त्याच्यावर कोडिंग पण असतं. त्या ह्याच्यात आपण कलेक्ट करतो. आणि रेडमध्ये सगळं जे प्लास्टिकचं असेल म्हणजे प्लास्टिक बॉटल्स असतील म्हणजे सलाईनच्या बॉटल्स वगैरे किंवा रबर वगैरे हे आपण रेड बकेटमध्ये गोळा करून मग हे सगळं आपण दररोज जेवढा काही दिवसाला गोळा होईल ते आपण सकाळच्या वेळेला बायोमेडिकल वेस्टची गाडी येते त्याला आपण देतो आणि मग ते पुढचं त्यांचं ते प्रोसिजर होऊन जातं. 24 तासाच्या वर आपण कुठलाही कचरा आपल्याकडं राहत नाही, म्हणजे बायोमेडिकल वेस्टचा कुठलंही हे राहत नाही. आणि बाकी आम्ही टेरेसवर आम्ही काय केलेलं आहे की एक वर्मी पोस्ट म्हणून हे केलेलं आहे, एक बॅरेल केलेलं आहे. जेवढं काही सुका कचरा वगैरे असेल किंवा ओला कचरा जे काही जेवण वगैरे हे झालेलं असेल खरकटं वगैरे ते सगळं आम्ही त्यात गोळा करतो आणि त्याचं खत तयार करतो. त्यालाही मार्किंग सिस्टीम आहे. कायाकल्पमध्ये तेही बघितलं जातं की तुम्ही वेस्टपासून काही हे करता का. त्या ह्याच्यातही आपली वर्मी पोस्ट म्हणून आहे, त्या ह्याच्यात आपण या ठिकाणी आपल्याला लोकसहभाग कशा पद्धतीनं मिळतो? पहिलं म्हणजे डेडिकेटेड स्टाफ पाहिजे. हॉस्पिटलला आपलं घर मानलं पाहिजे आणि तो माझ्याकडं आहे. आणि ह्याला मेन म्हणजे ह्या सगळ्या कायाकल्पचं जे आम्ही क्रेडिट म्हणतो ते अगदी क्लास 4 पासून क्लास 1 पर्यंत. म्हणजे क्लास 4 जो आमचा स्टाफ आहे तो डेडिकेटेड आहे. तो त्याला आपलं वाटतं की सगळं हे व्यवस्थितच आपल्याला एक तर नंबर काढण्याचं हेच राहत नाही, म्हणजे एक तेवढंच एम नसतं की ज्या वेळेला कचरा तयार होतो तो तयार झाल्यापासून त्याची विल्हेवाट लावेल तोपर्यंत सगळे स्टेप बाय स्टेप येतं. की ज्या वेळेला इंजेक्शन दिलं जातं, इंजेक्शन दिल्या ते ती निडल कटरमध्ये किंवा ती त्या व्हाईट बॉक्समध्येच जायला पाहिजे. ती त्या ठिकाणीच त्याचं हे व्हायला पाहिजे, सेग्रिगेशन व्हायला पाहिजे, ते तिथं होऊन जातं. किंवा आपले दुसरी एक मर्क्युरी स्पिल असतं, लिक्विड स्पिल मॅनेजमेंट असतं. ते सगळ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे तंतोतंत पालन केल्यामुळे कुठेही कुणाला इजा होत नाही आणि ह्याचं विलगीकरण आणि हे विल्हेवाट व्यवस्थित होऊन जातं. राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. एकंदर आपल्या कष्टाला फळ मिळालं आहे हे आपल्या बोलण्यातून जाणवत आहे. त्याचबरोबर की पूर परिस्थिती आपल्या पंचगंगा परिसरामध्ये पुराचं पाणी येते हॉस्पिटलच्या, त्याच्यावरती उपाययोजना म्हणून काय केलं जातं? 2019ला पहिल्यांदा पूर आला आपल्या इथे. तो अनपेक्षित होता सर्वांना. खरं मला सांगायला अगदी अभिमान वाटतो की कोल्हापूर कॉर्पोरेशनचं एवढं चांगलं नियोजन होतं, आम्हाला वरिष्ठांचं एवढं सहकार्य होतं
की आम्हाला एक कागदाचा कटपासुद्धा आमचा त्यावेळेलाही डॅमेज झाला नाही किंवा पुराच्या ह्याच्यात आम्हाला ते नुकसान काही झालं नाही. आमचे सर्व पेशंट वेळेत दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट झाले. त्याच्याकडनं आम्हाला धडा मिळाला की काय काय करायला पाहिजेत, उपाययोजना वगैरे. त्याप्रमाणे उपाययोजना झाल्या 2019ला आणि त्याच्यानंतर आम्ही नियोजनबद्ध सर्व वरनं आम्हाला जे जे ऑर्डर्स येतात ते आम्ही फॉलो करत जातो. इशारा पातळी किंवा धोका पातळी हे ज्यावेळेला आम्हाला सांगण्यात येतं, दरवेळेला ग्रुप्स केलेले आहेत, डिझॅस्टर ग्रुप्स वगैरे, त्या अंतर्गत आम्हाला इशारा पातळी किंवा धोका पातळी ह्याबद्दल लेवल्स सांगितल्या गेलेल्या आहेत. त्या लेवलला कुठपर्यंत पाणी आल्यानंतर आपण वेकेट करायचे आहेत हॉस्पिटल. कारण पंचगंगा हॉस्पिटल हे एकच हॉस्पिटल कॉर्पोरेशनचं असं आहे की ते बंद करावं लागतं जर पूर आला तर. मग त्याच्या आधी आमचं नियोजन पावसाळा सुरू व्हायच्या आधीपासूनच असतं की आमचं तळमजल्यावर जेवढं काही आहे सामान ते आम्ही 3rd फ्लोअरवर आणि 2nd फ्लोअरवर शिफ्ट करतो, जेवढं काही असेल ते. आणि ज्या वेळेला पुराची स्थिती अशी हे होते त्यावेळेला आम्ही नियोजनबद्ध आधीच पेशंट शिफ्ट करतो सावित्रीबाई फुले रुग्णालयाला आणि नवीन केसेस घेणं बंद करतो. ते आम्हाला तशी नोटीस आधी येते कॉर्पोरेशनकडनं, वरिष्ठ कार्यालयाकडनं आली की आम्ही ते बंद करतो. नवीन पेशंट ॲडमिट करणं बंद करतो. OPD सुरू ठेवतो जेणेकरून पेशंटचं नुकसान होणार नाही. आणि ज्या डिलिव्हरीज आम्हाला आधी कळतं की आता 1-2 महिन्यातल्या ज्या डिलिव्हरीज आहेत त्यांना आम्ही व्यवस्थित मॅनेज करतो. त्यांना आधी सांगून ठेवतो की इथं जर बंद असेल तर आपण सावित्रीबाई फुले रुग्णालयाला त्यांची सोय केलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण सावित्रीबाई फुले रुग्णालयाला त्यांची व्यवस्था करतो. आमचा अर्धा स्टाफ हा सावित्रीबाई फुले रुग्णालयाला जातो आणि बाकीचा स्टाफ आहे तो आम्ही भागात जिथं ते निवारा केंद्रात शिफ्ट होतात पेशंटला त्यांना 24 आवर्स सेवा राऊंड द क्लॉक आम्ही हॉस्पिटलतर्फे देतो आणि बाकीच्या ऑर्डर्सही काढलेल्या असतात. त्याप्रमाणे मेडिकल ऑफिसर तिथे जाऊन 24 तास त्यांना सेवा देतात जेणेकरून त्यांचं भागातले जे शिफ्ट झालेले असतात शेल्टर होमला त्यांचीही सोय चांगल्या रीतीने होते. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की हेल्थ फॅसिलिटीकडनं आणि आमचं टीमवर्क आहे. हे सगळे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असतात. हेल्थ डिपार्टमेंटच नाही, सिव्हिल डिपार्टमेंट, परत वॉटर डिपार्टमेंट, हे सगळे डिपार्टमेंट एकमेकांशी समन्वय साधून पुराच्या वेळेस कधी कुणालाही काही नुकसान होणार नाही याच्यासाठी प्रयत्नशील राहतो. पंचगंगा हॉस्पिटलमध्ये सेवा देणारे डॉक्टर औंधकर सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. मी डॉक्टर राजेश औंधकर, श्री पंचगंगा रुग्णालय येथे 2012पासून मी कार्यान्वित आहे. मी ते बालरोगतज्ञ म्हणून काम करत आहे. आमचे पंचगंगा रुग्णालय हे रुग्णसेवेसाठी नेहमीच उच्च दर्जाचे मानले गेलेले आहे आणि त्या दर्जा चांगला राहण्यासाठी आम्ही आत्तापर्यंत सगळेच डॉक्टर म्हणजे आमचे AMO काळे मॅडम, आम्ही सगळे डॉक्टर टीम, मी डॉक्टर औंधकर, डॉक्टर निगवेकर मॅडम, डॉक्टर तेवरे मॅडम, डॉक्टर चौधरी मॅडम, चौगुले सर, परत मेळुंगी सर, अशी आमची सगळी टीम आहे. या टीममध्ये आम्ही सगळे एकत्र चांगल्या रीतीने काम करतो आणि आम्ही रुग्णसेवा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी देण्यात येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळेच आम्हाला हा जो पंचगंगा जो अवॉर्ड मिळाला कायाकल्पचा 15 लाखाचा अवॉर्ड मिळणे हे फक्त नुसती छोटी बाब नाही तर ह्या पाठीमागे सगळ्यांचेच कष्ट आहेत. आमची इंचार्ज सिस्टर, मैट सिस्टर, मेट्रन तांदळे सिस्टर, बाकी सगळा माझा स्टाफ म्हणजे सगळे डॉक्टर सिस्टर, सगळे माझे वॉर्डबॉय ज्यांनी ह्याच्यामध्ये आणखी उल्लेखनीय काम केलं. ज्याला कायाकल्पमध्ये जे आपण साफसफाई म्हणतो ती ज्या वॉर्डबॉयकडनं होते ते सुद्धा त्याचे खरे सूत्रधार आहेत ह्या गोष्टीसाठी. ह्याला सगळ्यांची जोड जी लागलेली आहे ते सगळ्या टीमची लागलेली आहे आणि हे एकत्र जे कुटुंबिक म्हणून आम्ही काम केलं आहे त्याला आम्हाला जे यश मिळालेलं आहे ते यशाची जी आम्हाला एक पावती आहे की आम्हाला 15 लाखाचं पहिलं बक्षीस मिळालं महाराष्ट्र राज्याचं. त्यामुळे त्याचा आनंद मला खूप होत आहे आणि असंच आम्ही गुणवत्तापूर्वक लोकांना रुग्णांना सेवा देऊ अशी आम्ही इच्छा व्यक्त करत आहे आणि त्या आम्ही प्रयत्नसुद्धा करत आहे. त्या बाबतीत अशा प्रयत्नांना यश मिळणे हे चांगलं आहे. आणि आमच्या पंचगंगा रुग्णालयाबद्दल सांगणं म्हणजे रुग्णालयामध्ये आमच्या ANC सोमवार बुधवार असते, लहान मुले तपासली जातात, रुग्ण तपासणी वेळेवर केली जाते, तसेच पेशंटला मोफत औषधोपचार केले जातात, मोफत लॅब दिली जाते पेशंटला आणि सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना वेळेवर राबवल्या जातात. त्यामुळे असे सहकार्य सगळ्या टीमचे लाभल्यामुळे आम्ही हे बक्षीस मिळवू शकलो. त्यामुळे मी सगळ्या डॉक्टर सिस्टर व सगळ्या आमच्या स्टाफचं मी आभार मानतो आणि परत आम्ही NCOS आमची टीम पुढे NCOS आणि लक्ष हे जे पुढे आमचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ आणि ते यशस्वी होण्यासाठी आम्ही नक्कीच आणखी चांगल्या प्रकारे काम करू, मेहनत घेऊ आणि त्यास आम्ही आमचा नंबर मिळवू. त्यामुळे आभारी आहे.
हे खरं तर हे जी आमच्या कामाची खरं तर म्हटलं पोचपावतीच आहे. का तर ऑलरेडी कसं आहे, श्री पंचगंगा हॉस्पिटल हे हॉस्पिटल गरिबांचं हॉस्पिटल म्हणून बघितलं जातं. का तर CPR नंतर आमच्या इथं हॉस्पिटलमध्ये भरपूर गर्दी असते आणि बरेच पेशंट इथं येत असतात. त्या प्रत्येक पेशंटला आमची हाच हेतू असतो की कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगले जेवढे उपचार देता येईल ते देणं कसं होईल हे आम्ही बघत असतो. त्याच्यासाठी मात्र खबरदारी आमच्या मावशीपासून ते वॉर्ड बॉयपासून प्रत्येक सगळे एक आणि एक आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ पेशंटचा आल्यापासून आपुलकीने बोलणे वागणे, इवन पेशंटचा चहा नाश्ता घेतला की नाही, सकाळी काय खाल्ली पिली की नाही, ह्याचीसुद्धा आमच्या सिस्टर आपुलकीनं आणि प्रेमानं चौकशी करतात. इवन पेशंटला काही दुखत वगैरे असेल तर आम्ही पहिले इमर्जन्सी पेशंटला देतो. का तर ऑलरेडी पहिले पेशंट आहे तर हॉस्पिटल आहे. आणि कसं आहे, ह्याच्याबरोबर स्वच्छता पण लागते. स्वच्छतासाठी तर आम्ही आमच्या खरंच खूप स्टाफला, मावशी मामांना आम्ही स्वतःहून खूप मानतो. का तर दर रविवारी पण आमचं हॉस्पिटल सगळं स्वच्छ धुतो, सगळं व्यवस्थित असतं. म्हणजे जसं पेशंटला आल्यावर फ्रेश वाटायला पाहिजे किंवा काय पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जसं त्यांना प्रायव्हेटला जशा सुविधा मिळतात तसं आमच्या हॉस्पिटलमध्ये देण्याचा आमच्या परीनं जेवढ्या परीनं प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही करतो आणि आम्ही मोस्ट ऑफ त्यात यशस्वीही झालेलो आहोत. म्हणूनच आम्हाला हे बक्षीस मिळालेलं आहे. आणि ह्या बक्षिसाचं खरे हे टीमवर्क असल्यामुळे आणि सगळ्यांनी अगदी व्यवस्थितपणे एक हॉस्पिटल न समजता आपलं घरच समजून काम केल्यामुळं हे आम्हाला बक्षीस मिळाले आहे. आणि हे जर सगळं म्हणजे आमच्या टीमवर्कचंच हे एक श्रेय आहे. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही अजून येणाऱ्या सगळ्या ह्याच्यात भाग घेऊन असंच बक्षीस मिळवण्यासाठी 100% यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार. आणि ह्याच्यात ऑलरेडी कसं आहे, AMO आमच्या काळे मॅडम आहेत, त्या पण त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करतात. ॲक्च्युली त्यांच्या ह्याच्यामुळेच आम्हाला एक व्यवस्थित मार्गदर्शन मिळून आम्ही पण त्यांनी जसं सांगतात तसं व्यवस्थित फॉलोअप करून त्यांचे सगळे रूल रेग्युलेशन असतात ते फॉलो करून आम्ही जात असतो. इव्हन मावशी मामांना पण जे बेसिक त्यांना काय अडचण आली तर त्यासुद्धा सगळ्या व्यवस्थित त्या सांगतात. त्यामुळे व्यवस्थित आम्ही सगळेजण त्याच्यासाठी इव्हन पेशंटलासुद्धा घरचे पण काय प्रॉब्लेम असतील किंवा असं असतं नातेवाईक एक एकदा जवळ असतो नसतो तर ते पण विचारतो आम्ही. तसं पण पेशंटला नातेवाईकांनासुद्धा कोऑपरेट स्टाफ असतो. फक्त एवढंच काय जरासं पेशंटला आमचे रूल्स रेग्युलेशन जरासे स्ट्रिक्ट आहेत करोनानंतर. का तर पेशंट जसा चालत आला तसं चालत व्यवस्थित जावं ही आमची एकच चांगली भावना असते. म्हणून जरा रूल रेग्युलेशन स्ट्रिक्ट आहेत. बाकी सगळे आम्ही तर आमच्या परीनं जेवढं चांगलं होईल तेवढं काम करतच आहोत. पण कुठून आला आहे आणि आपल्याला इथे कशी सोयीसुविधा देण्यात आली याबद्दल आम्हाला माहिती सांगा. माझे नाव अमृता गणेश जाधव. मी कसबा आरळे इथून आलेलं आहे आणि खूप छान ट्रीटमेंट आहे इथं. म्हणजे माझी सासूबाई पण इथंच डिलेवरी झालेलं आहे. त्यांच्यापासून इथं म्हणजे इथं पिढ्याने पिढ्या डिलेवरी चालूच आहे. त्या मी इथं आधी यायला तयारच नव्हते कारण माझ्या डोक्यात कसं होतं सरकारी आहे, लक्ष देतील न देतील. त्या बोलल्या असं काही नाही आहे, तू जा तिथं अनुभव घे. म्हणजे मी तयारच नव्हते. पण सगळ्यांनी घरातनी सांगितल्याबद्दल मग मी तयार झालो आणि येऊन असं वाटलं की बाबा मी योग्य तो डिसिजन घेतला. मी इथं आल्यावर असं कुठंच वाटलं नाही की असं सरकारी आहे, लक्ष देत नाहीत. बाळाला फिडिंग करण्यापासून परत बाळाला कसं बांधायचं इथंपर्यंत तिने सगळं सांगतात आम्हाला. परत कसं फिडिंग करायचं, काय करायचं सगळं सांगतात. मग मस्त वाटलं की बाबा खरंच इथं येऊन डिसिजन घेतला चांगला. तो इथं आलो व्यवस्थित सगळे डॉक्टर्स होत. सांगायला लागत नाही की सलाईन लावा, आम्हाला इंजेक्शन द्या, आमचं दुखतंय टाईम टू टाईम. आणि रात्रीचे सुद्धा सिस्टर म्हणा बॉयज असतात ते सगळे फिरत असतात, सगळे लक्ष देत असतात. पाण्याची सोयसुद्धा गरम पाणी असतंय, असं काहीच प्रॉब्लेम नाही इथं. त्यामुळं मी इथं आले, मला माझा योग्य डिसिजन असं वाटला. कोल्हापुरातच आली आहे. इथला स्टाफ खूप छान आहे, फ्रेंडली आहे आणि वेळोवेळी सगळं टाईम टू टाईम आम्हाला सगळं मिळते. जेवण, नाश्ता, चहा, कॉफी, आपलं दुपारचं जेवण चांगलं आहे. सिझरिंग पण चांगलं आहे. मोठ्या मॅडम पण आम्हाला फ्रेंडली येऊन स्वतःहून विचारून जातात की तुमचे काय कंडिशन आहे काय नाही. दरवेळी डॉक्टर पण स्टाफ पण चांगला आहे. स्वच्छता साफसफाई आहे. दर रविवारी पूर्ण साफसफाई चांगली आहे, पूर्ण स्वच्छता आहे. वॉर्ड बॉय वगैरे सगळं फ्रेंडली आहेत आमच्याबरोबर. चांगली सिस्टीम आहे इथली. मी माझ्या बहिणीची नातू इथं डिलिव्हरी झाली म्हणून मी त्यांच्यासाठी मदतसाठी आलेली आहे. मी इथं आल्यानंतर मला कळालं का हा हॉस्पिटल सगळ्यात नंबर 1 आहे आणि सगळी सोयी आहे, इंतजाम आहे. सकाळी आंघोळीपासून रात्री झोपोस्तोवर सगळी डॉक्टर सिस्टर जी काम करणारी ती सगळी लक्ष देतात, विचारतात. नाश्ता, जेवण, इंजेक्शन, औषध, पाणी ह्याची सगळी सोय व्यवस्थित आहे. मला इथलं बघून मला लई आनंद झाला की हा हॉस्पिटल नंबर 1 आहे. सरकारी म्हटलं की एक वेगळी संकल्पना असते आणि इथं आल्यानंतर कळालं की कसं असतंय काय असतंय. आणि इथं आधी आम्ही येऊन भेटून गेलेलो, म्हटलं इथं जायचं आपण असं ठरवलं आणि खूप काळजी घेतात. इथं छान आहेत सगळी स्टाफ म्हणा,
डॉक्टर्स म्हणा, एकाला म्हणजे 2-3 वेळा विचारलं तरी छान उत्तरं देतात, कुणावर चिडत नाहीत, काय नाहीत. जेवण छान आहे सगळं, 3 टाईमला म्हणजे 2 टाईम जेवण, 1 नाश्ता, दूध असतं, छान असतं सगळं. आपण सध्या पंचगंगा हॉस्पिटलच्या हिरकणी कक्षाच्या इथे आलेलो आहोत. नेमकं हिरकणी कक्षाचं वैशिष्ट्य काय आहे आपण मॅडमांकडून जाणून घेऊया. स्तनदा माता ज्या असतात त्यांना बाहेर फीडिंग करायला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळं हर एक कार्यालयात हिरकणी कक्ष असणे गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्येही जे OPDला पेशंट येतात त्यांच्यासाठी जर एखाद्या मातेला फीड करायचं असेल बेबीला, तर त्यासाठी हा हिरकणी कक्ष केलेला आहे. आणि त्या मातेला एकदम असं छान आल्हाददायक वाटायला, म्हणजे असं एकदम वातावरण छान वगैरे वाटण्याच्या दृष्टीने आपण तिच्यासाठी एक बेड ठेवलेला आहे. तसंच आपण कांगारू मदर केअर चेअर ठेवलेली आहे, ही कशासाठी ठेवलेली आहे की पेशंट आरामात आपल्या बाळाला फीड करू शकतो. आणि ही रूम अशा प्रकारे केलेली आहे की तिला घरात असल्यासारखं वाटायला पाहिजे. त्याबरोबर तिचं एखादं जर लहान मूल तिच्याबरोबर असेल तर त्याच्यासाठी खेळणी ठेवलेली आहेत, खेळायला पिण्याचे पाणी ठेवलेले आहे. त्याच्याबरोबर सौंदर्य प्रसाधनेही ठेवलेली आहेत, जेणेकरून तिला अगदी घरात असल्यासारखं वाटावं. त्याबरोबरच ती इथं थोडा वेळ घालवणार आहे. त्यासाठी IC आपण केलेले आहेत की बाळाला कसे पाजायला पाहिजे, ची IC आहे, किती वेळा पाजायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला कुटुंब नियोजनचे ज्या हे आहेत, शस्त्रक्रिया असो किंवा गोळ्या असो, कुटुंब नियोजनासाठी, फॅमिली प्लॅनिंगसाठी, तर त्या प्रकारच्या IC पण आपण ह्या हिरकणी कक्षामध्ये सगळ्या केलेल्या आहेत, जेणेकरून तिला माहितीही मिळेल, तिला आरामही हे होईल आणि तिचा जो अधिकार आहे बाळाला फीड करण्याचा तोही चुकणार नाही. त्यासाठी हा हिरकणी कक्ष आपण तयार केलेला आहे. जर पेशंटला बसवून छान हे कम्फर्टेबल वाटावं तर ती खुर्ची. आपण शेवटी काय बघतो की पेशंटचं कम्फर्ट कसं आहे. आता हा NBSU आहे ना, हा न्यूबॉर्न स्टॅबिलायझेशन युनिट आहे. यात 2 वॉर्मर आहेत, 5 फोटोथेरपी मशीन्स आहेत. आपल्याला 2020च्या दरम्यानी 18-19च्या दरम्यानी आपल्याला 4 फोटोथेरपी मशीन्स, डबल सरफेस फोटोथेरपी मशीन हे रोटरी क्लबच्या मार्फत आपल्याला मिळालेले होते. त्यावेळेला आम्हाला डिलिव्हरी टेबल्स वगैरे म्हणजे अत्याधुनिक असे मिळालेले होते. त्यांच्याकडनं यंत्रसामुग्री भरपूर प्रमाणात मिळालेली होती. त्याचा सर्व पेशंट्सनाही उपयोग झालेला. आणि हे गेल्या वर्षी आपल्याला 2 वॉर्मर मिळाले आपल्याला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रम, कोल्हापूर सिटी ह्यांच्याकडनं आपल्याला हे 2 वॉर्मर मिळाले. परत गेल्या वर्षी त्यांनी 2 आम्हाला वेस्टर्न टाईप टॉयलेट्स पण पेशंटच्या सोयीसाठी खाली OPDला बांधून दिले. त्यांचा ह्या म्हणजे आम्हाला बक्षीस मिळण्यास किंवा असे जे NGOज असतात त्यांच्यामार्फत आम्हाला जे काही मिळतं त्याचा ह्यांनी पण आम्हाला अपलिफ्टमेंटसाठी उपयोग होतो. आणि रोटरीचा तर दरवर्षी काही ना काही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नेहमी आम्हाला पंचगंगा हॉस्पिटलला मदत होतेच त्यांची. आता हे युनिट आम्ही चांगल्या प्रकारे राबवू शकलो, कारण हे आपल्याकडं वॉर्मर पण 2 त्यांनी दिलेले आहेत. आणि वेळोवेळी ते विचारतात तुम्हाला जर काही हवे असेल पेशंटच्या उपयोगासाठी तर ते त्याप्रमाणे नेहमी तत्पर असतात आपल्या हॉस्पिटलला मदत करण्यासाठी. आणि गेल्या वेळेला तर ते तुम्ही बघूनही घ्या, 2 टॉयलेट्स इतके चांगल्या प्रकारे आणि कमी अवधीत त्यांनी बांधून वगैरे दिलेली आहेत. आणि या सर्व ह्याला वरिष्ठांचं पण, जसं मी म्हणते माझ्या स्टाफचं डेडिकेशन खूप आहे, तसंच आमच्या वरिष्ठांकडून वेळोवेळी आमचे हेल्थ ऑफिसर सर असू देत, नाहीतर RCHO असू देत, परत उपायुक्त पंडित पाटील सर, आमच्या ऑनरेबल कमिशनर मॅडम जे आम्हाला काय लागेल, आता रंगरंगोटीची आम्हाला गरज होती, त्यांनी लगेचच सँक्शन करून कमी अवधीत ते पण आम्हाला करून दिलं. त्यात डायरियाचे पेशंट जास्त असतात, त्यामुळं ORS त्याच्याबद्दलच्या औषधं ती मुबलक प्रमाणात आहेत ठेवलेली. ड्रेसिंगचं साहित्य ठेवलेलं आहे. आणि पावसाळ्यात हे जास्त होतं, फंगल इन्फेक्शन होतं पायाला वगैरे, ह्याच्या औषधं, ह्याच्या गोळ्या, मलम, हे परत जेन्सियन वॉलेट ही औषधाचा समावेश आहे यात. आणि इमर्जन्सी मेडिसिन. तसेच पूर परिस्थितीमध्ये जे शेल्टर होमला ANC पेशंट असतात, गरोदर माता असतात, त्यांच्यासाठी आम्ही डॉपलरसुद्धा ठेवलेले आहेत. तिथं FHS वगैरे बघायला लागले. आणि त्यांचे मेडिसिन सगळे असे सगळ्याचा समावेश या मेडिसिनच्या ह्याच्या बॉक्समध्ये असतो. ANC सर्व गरोदर मातांची तपासणी केल्यानंतर, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर इथे सगळी मोफत लॅब तपासणी केली जाते. ज्या चाचण्या बाहेर खूप महागड्या आहेत त्या अगदी स्वस्त म्हणजे फ्रीमध्येच केल्या जातात. महालयातर्फे आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या लॅबकडून केल्या जातात. तशी इथे ICTC म्हणजे HIV सेंटर आहे. या सेंटरमध्ये HIV पेशंटची तपासणी केली जाते. HIV पेशंटवरचे औषधोपचार मोफत केले जातात. तसेच HIV होऊ नये त्यासाठी जे काउन्सिलिंग असते ते काउन्सिलिंग मॅडमकडे केलं जातं. त्यामुळे HIV होणे
त्याच्याचा धोका टाळला जातो. तसेच कुठल्या गोष्टी पेशंटनी डिलिव्हरीच्या नंतर वापरायच्या जेणेकरून तुम्हाला जंतुसंसर्ग होणार नाही त्याचं काउन्सिलिंग इथं केलं जातं. उदाहरणार्थ कॉपर टी तुम्ही वापरणे किंवा अंतरांशन घेणे, तसेच बाळंतपणानंतर तुम्ही काय काळजी घ्यावीची आहे हे सगळं समुपदेशन इथं केलं जातं. त्यामुळे समुपदेशन HIV चाचणी लॅब हे सगळे आपले इथं फ्री आहेत. अभियान ह्या निमित्ताने आम्ही ही IC केलेली होती. त्यात रक्तवाढीचं इंजेक्शन, रक्त चढवणे वगैरे काही जे काही त्या दिवशी पेशंट येतील त्यांना सगळ्या फ्री सर्व्हिसेस आपण देतो. 9 तारखेला जर सुट्टी असेल तर त्या 10 तारखेला ह्या सगळ्या सुविधा आपण फ्रीमध्ये सगळ्या पेशंटला देतो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान त्या अंतर्गत एक सोनोग्राफी फ्री, त्या दिवशी जे काही येतील पेशंट त्यांचं सगळंच फ्रीमध्ये आपण करतो. आता त्याने आम्ही एक फाईल पण पंचगंगा हॉस्पिटलची केलेली आहे. त्या फाईलमध्ये टायमिंग किती आहे, OPDचं टायमिंग, परत गरोदर माता नोंदणी सोमवार व बुधवार होते ती 5 महिन्याच्या आतली सोमवारी, बुधवारी 5 महिन्याच्या नंतरची त्याचा उल्लेख केलेला आहे. परत उपलब्ध सुविधा काय काय आहेत ते हे केलेलं आहे. त्याच्यावरच आम्ही आता आधार कार्ड वगैरे सगळं लागतं पेशंटचं, त्या ह्यांनी ते आम्ही नोंदणी दिनांक, तिचा जन्मदिनांक, आधार कार्ड हे सगळं त्याच्यावर नोंद केलेलं आहे म्हणजे जेणेकरून ते मिस व्हायला नको कुठे. आणि शेवटच्या ह्याच्यावर कुठल्या योजना आपण राबवतो पंचगंगा रुग्णालयात ते दिलेलं आहे आणि डेंग्यू साथीचे रोग कुठले आहेत आणि काय काळजी घ्यायला पाहिजे गरोदर मातांनी हेही त्या फाईलवर आम्ही छापून घेतलेलं आहे. प्लस त्यांचे विजिट्स कसे होतात आणि गरोदरपणात घेण्याची काळजी असे ते सगळी फाईल आपण तयार केलेली आहे. आणि ह्या जो फोटो आहे हा पण आमचा एक पेशंट होता आणि त्याचाच हा आपण फोटो आहे म्हणजे ओरिजिनल सगळं आम्ही हे केलेलं अशी ही फाईल आम्ही तयार केलेली आहे. नाही की फक्त हॉस्पिटलच आणि वरिष्ठ इंटर डिपार्टमेंट म्हणजे आम्हाला सिव्हिल डिपार्टमेंटकडनं पण खूप मदत झाली. ऐन वेळेला काही लागलं सवरलं त्यांनी दागदुजी असू दे कधीही असू दे काही त्यांनी तत्पर असतात नेहमी मदत करायला आणि वेळेत सगळ्या गोष्टी होतात. इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन हे फार महत्त्वाचं असतं. इलेक्ट्रिसिटीच्या ह्यालासुद्धा आम्हाला ज्या ज्या वेळेला काही गरज लागते त्या वेळेला वेळोवेळी आणि वेळेत हे आम्हाला त्यांच्याकडनं सहकार्य लाभतं. एवढंच नाही तर आमचं हेल्थ डिपार्टमेंट बाकीचे पण ह्याचे भागात जे काम करतात त्यांचाही आम्हाला बऱ्यापैकी उपयोग होतो. ते मदत करतात आणि ते हे सगळं टीमवर्क असल्यामुळे आणि सगळ्यांचं एकमेकांचं कोऑर्डिनेशन असल्यामुळे आम्ही एवढं हे प्राईज मिळवू शकलो. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश पावरा, आरोग्य अधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका. 2024-25चा कायाकल्प अवॉर्ड डिक्लेअर झालेला आहे. हा अवॉर्ड राज्य शासनाकडून मिळत असतो. एनक्वास हे जे आहे ते केंद्र शासनाकडून असते. तर अवॉर्ड डिक्लेअर झालेला आहे. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे एकूण 13 संस्था पात्र झालेल्या होत्या. त्यामध्ये राज्यस्तरावर पंचगंगा हॉस्पिटल याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि त्याला बक्षीसही 15 लाख मिळणार आहे. आणि त्यानंतर हे जे काही बक्षीस मिळणार आहे तर याचा आम्ही पुन्हा आमची संस्था कशी डेव्हलप होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे आणि असंच रँक 1 आम्ही ठेवणार आहे. दुसरं, नागरी आरोग्य केंद्र 11 आहेत. त्यामध्ये राज्यामध्ये आयसोलेशन हॉस्पिटल PHC ही द्वितीय क्रमांकावर आलेले आहे. त्यांना 2 लाख रुपये बक्षीस मिळालेलं आहे. तसेच सावित्रीबाई फुले हॉस्पिटल या रुग्णालयाला सुद्धा 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. ज्या उर्वरित ज्या आमचे नागरी आरोग्य केंद्र आहेत त्यांना सुद्धा 50,000 रुपये प्रति नागरी आरोग्य केंद्र बक्षीस मिळालेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अमोल माने, RCH ऑफिसर, कोल्हापूर कॉर्पोरेशन. नुकत्याच शासनाकडून 2024-25मध्ये कायाकल्प प्रोग्रामांतर्गत अवॉर्ड जाहीर झालेले आहेत आणि या कायाकल्प अवॉर्ड प्रोग्राम अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेमधील 2 UCSC आणि 11 UPSC यांनी सहभाग घेतलेला होता. आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या मान्य प्रशासक मंजुलक्ष्मी मॅडम, तसेच उपायुक्त पंडित पाटील सर, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमच्या 13च्या 13 आरोग्य संस्थांनी या कायाकल्प प्रोग्राममध्ये भाग घेतलेला होता. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या कायाकल्प प्रोग्राममध्ये आमच्या 13च्या 13 संस्था या पात्र झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये विशेष मानाची गोष्ट म्हणजे पंचगंगा UCSC यांनी राज्यामध्ये UCSC या संवर्गामध्ये राज्यात त्यांना पहिला क्रमांक मिळून त्यांना 100पैकी 97.50 गुण प्राप्त झालेले आहेत. त्यांचा राज्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे आणि त्यांना 15 लाख रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. याबरोबरच
UPSC संवर्गामध्ये अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर या संवर्गामध्ये आयसोलेशन UPSC याचाही राज्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे आणि त्यांना 2 लाख रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। या व्यतिरिक्त UCSC संवर्गामध्ये सावित्रीबाई फुले हॉस्पिटलला कमेंडेशन प्राईज मिळून 1 लाख रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। शिवाय उरलेल्या 10 UPSCसुद्धा आमच्या या कायाकल्प कार्यक्रमामध्ये पात्र झाले असून प्रत्येक संस्थेला 50,000 इतकं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या 13च्या 13 संस्था या प्रोग्राममध्ये पात्र झालेल्या आहेत। यापुढेही आम्ही सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कायाकल्प असेल, एनकॉस असेल, लक्ष असेल या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन आणखी आमचे यश कसे वाढवता येईल याबद्दल आम्ही प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागामार्फत कायाकल्प योजनेतून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। या स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेलं पंचगंगा हॉस्पिटल या ठिकाणी आपण सध्या आलेलो होतो। पंचगंगा हॉस्पिटलचं वैशिष्ट्य असेल, त्यांचा राज्यात प्रथम क्रमांक येण्यामागचं त्यांचं श्रेय असेल, प्रयत्न असतील, या सर्वांचा आढावा आपण घेतला। या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधा असतील, डॉक्टर स्टाफ असेल, कर्मचारी असतील, यांच्याकडून कशा पद्धतीनं रुग्णांना सेवा दिल्या जातात याबाबत आपण रुग्ण असतील, त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक असतील यांच्याकडून माहिती जाणून घेतली। त्याचबरोबर या ठिकाणी जो काही कचरा निर्माण होतो त्या कचऱ्याचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन कसं केलं जातं हेही आपण पाहिलं। TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, कोल्हापूर।